नमस्कार प्रेक्षको, हॅलो डॉक्टर या कार्यक्रमामध्ये मी डॉक्टर आकाश हरिश्चंद्र नमस्के तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो। प्रेक्षको, दैनंदिन जीवनामध्ये बरेच लोक आयुर्वेदाचं पालन करतात आणि त्यामध्ये स्वास्थ्य रक्षणार्थ बरेच लोक दिनचर्याही पाळतात। एवढं सगळं करून सुद्धा बऱ्याच लोकांना आजारपण उत्पन्न होताना आपण पाहतो। ग्रीष्म ऋतू संपला, वर्षा ऋतू चालू झाला की बऱ्याच लोकांना सर्दी पडसा आणि हिवाळा चालू झाला की बऱ्याच लोकांना सांधेदुखी उत्पन्न व्हायला लागते। प्रेक्षको, भारतामध्ये 6 ऋतू आहेत आणि एक ऋतू संपून दुसरा ऋतू चालू व्हायला लागला की त्यासोबतच आजारपण उत्पन्न होताना आपण पाहतो। मग अशा या ऋतूंमध्ये काय करायला पाहिजे? आपण दिनचर्याबद्दल एवढं ऐकलेलं आहेच, पण ऋतूबद्दल काय सांगितलं आहे आयुर्वेदाने आणि ऋतुचर्या म्हणजे नेमके काय हे जाणून घेणे फार महत्त्वाचे आहे। याच अनुषंगाने आपण आजचा विषय निवडला आहे। पाहूया आजचा विषय काय। विषय आहे ऋतुचर्या। विषय आहे ऋतुचर्या आणि या विषयावरती तज्ञ मार्गदर्शन आणि चर्चा करण्यासाठी आज आपल्यासोबत उपस्थित आहेत डॉक्टर माधुरी पाचघरे मॅडम। नमस्कार मॅडम, कार्यक्रमात आपलं स्वागत आहे। धन्यवाद। चला आपण थोडक्यात मॅडमची ओळख करून घेऊया। डॉक्टर माधुरी पाचघरे मॅडम ह्या आयुर्वेद क्षेत्रात तब्बल 30 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव आहे त्यांना। मुंबईच्या प्रतिष्ठित रा. पोद्दार वैद्यकीय महाविद्यालयात त्या संस्कृत संहिता सिद्धांत विभागात सहयोगी प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत। गेल्या 20 वर्षांपासून त्या MUHS म्हणजेच महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक येथे PhD मार्गदर्शक म्हणून उत्तम धुरा सांभाळत आहेत। त्यांच्या उत्कृष्ट PhD शोध प्रबंधासाठी त्यांना महिला बाल विकास मंडळ कोलाबा यांच्याकडून विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे। 2015 मध्ये त्यांनी संहिता अध्ययन हे पुस्तक प्रकाशित केले असून राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये त्यांनी अनेक शोध निबंध सादर केले आहेत। चला तर मुख्य कार्यक्रमाकडे वळूया। डॉक्टर, पुन्हा एकदा तुमचं या कार्यक्रमामध्ये स्वागत आहे। आपण आजचा विषय ऋतुचर्या याबद्दल चर्चा करणार आहोत। तर सर्वप्रथम आमच्या प्रेक्षकांना ऋतू म्हणजे नेमके काय आणि आयुर्वेदामध्ये ऋतुचर्याबद्दल काय सांगितलं आहे याबद्दल जरा सांगा। ॲक्च्युअल ऋतू म्हणजे ही एक कालगणना आहे। जसं दिवस रात्र मिळून एक दिवस बनतो, त्यानंतर 15 दिवस बनून पंधरवाडा बनतो, 30 दिवस बनून महिना बनतो आणि 2 महिन्यांचा एक ऋतू बनतो। हा जो हे जे 6 ऋतू आहेत हे मराठी जे 12 महिने आहेत यांच्यामध्ये डिवाइड झालेले आहेत आणि 2 महिन्यांचा एक ऋतू आणि हे एक कालचक्र आहे। म्हणजे हे ऋतू कंटिन्युअस चालू असतात आणि आज आपण म्हणजे काय आहे ना की ऋतूबद्दलचं बरंचसं वर्णन तुम्ही कवितांमध्ये तुम्ही कादंबऱ्यांमध्ये वाचलेलं आहे, पण आज आपण जी चर्चा करणार आहोत ती म्हणजे ऋतूंचा आरोग्याशी काय संबंध आहे आणि आरोग्य आपण कसं स्वस्थ ठेवू शकतो। तर त्यासाठी आपल्याला बघायची आहे ती ऋतुचर्या। ऋतुचर्या म्हणजे काय? तर चर्या म्हणजे आचरण। ऋतूंमध्ये केले गेलेलं जे आचरण असतं त्याला ऋतुचर्या असं संबोधलं जातं। तर आचरणामध्ये आपण काय काय बघणार आहोत? तर आचरणामध्ये आपण बघणार आहोत त्या प्रत्येक ऋतूमध्ये कसा आहार घेतला पाहिजे, तो आहार कोणत्या रसात्मक असला पाहिजे, कोणत्या गुणात्मक असला पाहिजे, त्यामध्ये पथ्य काय असलं पाहिजे, अपथ्य काय आहे, त्यानंतर विहारामध्ये निद्रा कशी घेतली पाहिजे, व्यायाम किती केला पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी आपण ऋतुचर्या अंतर्गत आज बघणार आहोत। त्यानंतर ही ऋतुचर्या का पाळावी हे सगळ्यात मोठा प्रश्न आहे। तर आपल्यासमोर ना ऋतू म्हटलं की उन्हाळा पावसाळा हिवाळा असंच येतात, पण आज आपण जे बघणार आहोत ते षड्ऋतू बघणार आहोत। वर्षा शरद हेमंत शिशिर वसंत ग्रीष्म असे हे 6 ऋतू आहेत आणि हे मराठी महिन्यांमध्ये डिवाइड केलेले आहेत। मी इथे तुम्हाला स्लाइडवर हे दाखवू शकते। तर ह्या मराठी महिन्यांमध्ये जेव्हा आपण हे सगळे ऋतू बघतो तेव्हा आपल्याला बराचसा ढोबळमानाने सांगता येईल की साधारणतः ग्रीष्म
वसंत आणि ग्रीष्म याच्यामध्ये उन्हाळ्यासारखे लक्षणं दिसतात. वर्षा आणि शरदमध्ये पावसाळ्यासारखे लक्षणं दिसतात आणि हेमंत आणि शिशिरमध्ये हिवाळ्यासारखे लक्षणं दिसतात. आपल्याला मंगेश पाडगावकरांचं एक गाणं आठवत असेल. ते म्हणतात, या जन्मावर आणि या जगण्यावर शतदा प्रेम करावे. ह्या गाण्यामध्ये एक ओळ आलेली आहे, 6 ऋतूंचे 6 सोहळे बघावे. खरोखर आहे की जर या ऋतूंचा विचार तुम्ही संपूर्ण त्याच्यामधील बदलांसहित केला आणि त्याच्यानुसार तो ऋतू जगण्याचा प्रयत्न केला ना, तर आपलं जीवन खूप सुंदर होईल. कारण त्यामुळे आपल्याला स्वस्थता प्राप्त होईल आणि ही स्वस्थता जर आपल्याला मिळाली तर निश्चित आपलं आयुष्य हे खूप सुखकर होईल. यासाठी आपल्याला पहिल्यांदा हे बघितलं पाहिजे की ऋतुचर्यामध्ये एक्झॅक्ट आपल्याला काय बघायचं आहे. तर काय होतं ना की निसर्गामध्ये खूप बदल होत असतात. प्रत्येक ऋतूंमध्ये निसर्गांमध्ये खूप बदल होतात आणि तसेच बदल आपल्या शरीरात सुद्धा होतात. मग शरीरात होणारे हे बदल आणि वातावरणात होणारे बदल हे आपल्याला सुसह्य झाले पाहिजेत. यासाठी या ठिकाणी आपल्याला ऋतुचर्या बघायची आहे. तसं पाहायला गेलं तर ऋतू जे असतात ते उत्तरायण आणि दक्षिणायन यांच्यामध्ये डिव्हाइड जर केले तर आपल्याला ऋतूंचा अंदाज न खूप लवकर येईल की त्यांच्यामधलं बल हे कसं असतं. जसं सगळ्यांना माहिती आहे की उत्तरायण आणि दक्षिणायन अशा याच्यामध्ये वर्ष विभागलेलं असतं. साधारणतः 14 जानेवारीपासून उत्तरायण सुरू होतं आणि उत्तरायणामध्ये येणारे ऋतू आहेत शिशिर, वसंत आणि ग्रीष्म. आणि दक्षिणायन साधारणतः 15 जुलैपासून वगैरे सुरुवात होते. तर त्याच्यामध्ये येणारे ऋतू आहेत वर्षा, शरद, हेमंत. आता तुम्ही जर बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की शिशिर, वसंत, ग्रीष्म या तिन्ही ऋतूंमध्ये उष्णतामान हे वाढत जातं आणि उष्णतामान वाढल्यामुळे आपल्या शरीरातलं बल आपसूक कमी होत जातं. आणि हेमंत हे जे ऋतू आहेत दक्षिणायनातले वर्षा, शरद, हेमंत यामध्ये प्लेझेंटनेस बघा, आल्हाददायकता बघा कशी वाढत जाते. म्हणजे निश्चित आहे की हेमंतामध्ये बल हे खूप जास्त असतं आणि ग्रीष्म ऋतूमध्ये बल हे एकदम कमी असतं. तर याच्यावर आमच्या एका पदव्युत्तर विद्यार्थिनीने अभ्यास पण केलेला आहे. तिचा शोधप्रबंधाचा हा विषय होता की एकच व्यक्ती घ्यायचा आणि त्याचा हेमंतामधील बल आणि ग्रीष्मामधील बल तपासायचं आणि त्याचा रिझल्ट एकदम सिग्निफिकंट आहे. तर हे जे बल कमी होतं याचं कारण आपण शोधलं पाहिजे आणि त्या कारणावर आज आपल्याला मात करायची आहे आणि सगळे ऋतू आपल्याला सुसह्य करून घ्यायचे आहेत. बरोबर आहे. फार महत्त्वाची माहिती सांगितली मॅडम तुम्ही. मॅडम, आयुर्वेदामध्ये आपण नेहमी विचार करतो तेव्हा त्रिदोषाचा विचार नेहमी केला जातो की वात, पित्त आणि कफ हे आधारस्तंभ असं तुम्ही सांगू शकता की आयुर्वेदाच्या बाबतीत आहेत. तर मग ऋतूचा आणि या त्रिदोषांचा काही संबंध आहे का, याबद्दल जरा सांगा. अगदी निश्चितच. कारण वात, पित्त, कफ हे आपले 3 स्तंभ आहेत. या 3 स्तंभ हे जे वात, पित्त, कफ आहेत हे तिन्ही सगळ्या आपल्या ज्या सिस्टीम्स आहेत सगळ्या सिस्टीममध्ये काम करत असतात. कारण त्यांचं बेसिकली काम आहे, वाताचं काम हे वियोग आहे, पित्ताचं काम हे पचन आहे आणि कफाचं काम हे संयोग आहे. जसं आपण आहार घेतो म्हणजे आपण त्याचा संयोग करतो, मग पित्त त्याच्यावर पाचन करतं आणि कार्बोहायड्रेट जर आपण घेतलेलं असेल तर त्याला ग्लुकोजमध्ये कन्व्हर्ट करतं आणि ते ग्लुकोज मग आपली बॉडी ॲब्सॉर्ब करते आणि जो किट्ट भाग असतो तो वातामुळे वियोग होतो. तर हे ना खूप बेसिक असे स्तंभ आहेत आपल्या आयुष्याचे आणि हे वात, पित्त, कफ हे जर का सम अवस्थेमध्ये असतील तर आपलं शरीर जे आहे ते स्वस्थतेकडे असतं आणि यांच्यामध्ये कुठलीही विषमता झाली की आपलं शरीर जे आहे ते व्याधित अवस्थेकडे जातं. तर काय आहे ना की या ऋतूंमध्ये होणारा जो बदल असतो तो त्या वात, पित्त, कफावर डायरेक्टली इफेक्ट करतो. म्हणजे आता मी तुम्हाला सांगते की एक चार्ट तुमच्या समोर दिसत असेल की वात हा जो दोष आहे हा ग्रीष्म ऋतूमध्ये संचित होतो आणि आता तो ग्रीष्मामध्येच का संचित होतो हे आपण पुढे जेव्हा बघणार आहोत ग्रीष्माची ऋतुचर्या
तेव्हा तुमच्या लक्षात येईल. ग्रीष्म ऋतूमध्ये संचित होतो म्हणजे काय की तो त्याच्या स्वस्थानामध्ये प्रमाणापेक्षा थोडासा वाढतो. नंतर तो वर्षा ऋतू आल्यानंतर तो प्रकुपित होतो म्हणजे तो इतका जास्त वाढतो की त्याला उन्मार्गगामित्व प्राप्त होतं. तो स्वस्थानापासून बाहेर निघण्याचा प्रयत्न करतो आणि पुढचा जो शरद ऋतू येतो त्याच्यामध्ये त्याचा प्रशम होतो. पण हा जो ग्रीष्ममधला संचय आहे किंवा वर्षामधला प्रकोप आहे हा आपल्याला सुसह्य करून घ्यायचा आहे. तसेच पित्ताचे वर्षा ऋतूमध्ये संचय होतो आणि शरद ऋतूमध्ये त्याचा प्रकोप होतो आणि नंतरच्या येणाऱ्या हेमंत ऋतूमध्ये त्याचा आपसूक प्रशम होतो. पण हा जर प्रशम झाला नाही तर मात्र त्या ठिकाणी व्याधी निर्माण होऊ शकतात. आणि कफ दोषासाठी हेमंत ऋतूमध्ये त्याचा संचय होतो, वसंतामध्ये त्याचा प्रकोप होतो वसंत ऋतूमध्ये, आणि ग्रीष्म ऋतूमध्ये त्याचा प्रशम होतो. ह्या काळी यांचा प्रशम होणं गरजेचं आहे आणि ह्यांचा जो संचय प्रकोप आहे हा आपल्याला आपल्या आहार विहारांनी सुसह्य करून घ्यायचा आहे. बरोबर आहे. मॅडम, याच प्रश्नाला अनुसरून अजून एक प्रश्न विचारावासा वाटतो की आता प्रत्येक व्यक्ती वेगवेगळ्या प्रकृतींचा असतो असं म्हणतात आणि प्रत्येक व्यक्तीमध्ये दोष प्राबल्य पण असतं. तर वेगवेगळ्या व्यक्तींसाठी वेगवेगळं ऋतुचर्या राहणार आहे का ऋतुचर्या एक कॉमन राहणार आहे सगळ्याच व्यक्तींसाठी? ऋतुचर्या ही निश्चितच कॉमन असणार आहे. फक्त ज्या प्रकृतीचा व्यक्ती आहे त्या व्यक्तींनी हे लक्ष ठेवायला पाहिजे की आता पित्तप्रधान व्यक्ती असेल तर आणि शरद ऋतू असेल तर त्याला त्याचा थोडासा त्रास जास्त होणार आहे. तर त्या ठिकाणी त्यांनी पित्त शमनाकडे लक्ष जास्त द्यायला पाहिजे. हा बॅलन्स त्या लोकांना साधता आलाच पाहिजे. बरोबर आहे. फार महत्त्वाची अशी माहिती सांगितली प्रेक्षको. मॅडमांनी सांगितले की आपल्याला जे आपण प्रकृती बाहुल्य असेल तर त्या प्रकृतीनुसार आपण काळजी घेणे फार महत्त्वाचं आहे. मॅडम, आता आपण बघतो की हिवाळा जेव्हा येतो तेव्हा रुक्षता म्हणजे ड्रायनेस स्किनमध्ये किंवा शरीरामध्ये आपल्याला अनुभवायला मिळते. तर आणि तो ऋतू म्हणजे एक साधारणतः हेमंत आणि शिशिर हा काळातला तो काळ आहे. तर मग अशा वेळी तुम्ही त्या वृक्षतेची काळजी कशी घ्यावी याबद्दल काय सांगाल? मला असं वाटते मी थोडी हेमंत ऋतुचर्या आणि शिशिर ऋतुचर्या जर एक्सप्लेन केली तर तुमच्या ह्या प्रश्नाचं उत्तर खूप चांगल्या रीतीने मी देऊ शकेल. हेमंत ऋतूमध्ये काय असतं की हेमंतामध्ये थंड वारे हे वाहायला सुरुवात झालेले असतात आणि हे थंड वाऱ्यांच्या परिणामी आपल्या शरीरस्थ उष्मा जो असतो तो शरीरस्थ उष्मा अंतरांगामध्ये जातो आणि त्याच्यामुळे आपला जाठराग्नी आयुर्वेदाने जे डायजेस्टिव्ह फायर्स आहेत किंवा डायजेस्टिव्ह एन्झाईम्स आहेत त्या सगळ्यांना मिळून जाठराग्नी ही संज्ञा दिलेली आहे. तर तो उष्मा त्या जाठराग्नीला प्रदीप्त करतो. त्यामुळे हेमंतामध्ये आपला जाठराग्नी हा खूप जास्त प्रदीप्त असतो आणि त्याच्याच परिणामी आपण हेमंत ऋतूमध्ये मात्रागुरू आणि द्रव्यगुरू अशा प्रकारचा आहार खाऊ शकतो. आता मात्रागुरू म्हणजे काय की आपल्याला भूक खूप लागते त्यामुळे आपण भरपूर जेवण करू शकतो आणि द्रव्यगुरू म्हणजे आपण उडीद सारखे पदार्थ खाऊ शकतो, आपण ड्रायफ्रूट्सचे लाडू त्या काळामध्ये करतो किंवा आपण आवळ्यापासून बनणारा च्यवनप्राश त्या काळामध्ये करतो आणि तो च्यवनप्राश हे एक रसायन आहे, ते पचवण्याची क्षमता आपली हेमंत ऋतूमध्येच असते. या काळामध्ये जर आपण अशा गोष्टींचं सेवन केलं तर वर्षभर आपली इम्युनिटी ही चांगली राहू शकते. त्यामुळे अशा गोष्टी ह्या हेमंत ऋतूत सेवन करायला पाहिजेत. आणि महत्त्वाचं हे आहे की या काळामध्ये आपण स्निग्ध अशा स्वरूपाचा आहार घेतला पाहिजे आणि या काळामध्ये शीतगुणासोबत स्निग्धता असते त्यामुळे एवढी थंडी ही बोचरी नसते. पण याच्या पुढचा जो ऋतू येणारा आहे ना तो आहे शिशिर ऋतू. तो आहे आदानकाल मी जो सांगितलं तुम्हाला उत्तरायणातला ऋतू आहे. त्यामुळे त्याच्यामध्ये थंडी असते, शीतता असते, पण त्या शीततेसोबत वृक्षता असते. म्हणजे ती थंडी आपल्याला थोडी बोचरी वाटायला लागते ती थंडी आणि त्या थंडीमध्ये मग आपल्याला आपली स्किन फाटते किंवा आपले लिप्स ओठ असतात ते फाटतात किंवा पायांना भेगा पडतात. अशा प्रकारे वृक्षतेचे काही लक्षणं त्या थंडीच्या परिणामी आपल्याला दिसायला लागतात. या काळामध्ये
आपण काय करायला पाहिजे, तर आपण मॉइश्चरायझर्स वापरायला पाहिजेत किंवा आपण तीळ तेलाने अभ्यंग केला पाहिजे. रोज जर आपण तीळ तेलाने अभ्यंग केला तर आपण याच्यापासून दूर राहू शकतो. किंवा शतधौत घृत त्या ठिकाणी आपण वापरू शकतो ओठांसाठी किंवा पायांना लावण्यासाठी. कैलाश जीवन आहे, अशा गोष्टी ज्या आहेत की ज्या आपल्याला तिथे त्या वृक्षतेचा परिणाम कमी करणाऱ्या आहेत, त्या ठिकाणी जर आपण वापरल्या तर ती वृक्षता आपण सहजपणे सांभाळू शकतो. आणि आपल्या खाण्यामध्ये पण जास्तीत जास्त स्निग्ध पदार्थ यायला पाहिजे, कारण शिशिरमध्येही आपला जठराग्नी हा चांगलाच असतो. त्यामुळे शिशिरमध्येही आपण ह्या सगळ्या गोष्टी पचवू शकतो. म्हणजे दूध आहे, दुग्धजन्य पदार्थ आहेत, हे सगळं आपण त्या ठिकाणी सेवन करू शकतो. बरोबर आहे. प्रेक्षक, चर्चा रंगत चाललेली आहे. आपण ही चर्चा पुढे नेणारच आहोत, पण एक छोट्याशा विश्रांतीनंतर. कुठेही जाऊ नका, पाहत राहा तुमचा आवडता कार्यक्रम हॅलो डॉक्टर. तर ब्रेकनंतर तुमचं पुन्हा स्वागत आहे. आज आपण चर्चा करत आहोत ऋतुचर्या याबद्दल. आणि मॅडम, ब्रेकवरती जायच्या आधी आपण चर्चा करत होतो वृक्षतेबद्दल हेमंत आणि शिशिर या ऋतूमध्ये. पण असंही आपण अनुभवतो की थंडी वाढली की आपल्याला सांधेदुखी जास्त व्हायला लागते. तर मग हे हेमंत ऋतुचर्यामध्ये सांधेदुखी वाढण्याचं कारण काय आहे, याबद्दल जरा सांगा. यामध्ये ना काय होत असतं की मी तुम्हाला सांगितलं की जठराग्नी हा खूप जास्त वाढलेला असतो. त्यामुळे जठराग्नी जर चांगला आहे तर त्या ठिकाणी आपण गुणात्मक द्रव्य म्हणजे जे पचायला थोडे जड आहेत असे पदार्थ किंवा मात्रांनी जास्त पदार्थ आपण खाऊ शकतो. पण जर आपण असं केलं नाही तर आपला वाढलेला जठराग्नी जो आहे तो धातूंचं पचन करायला लागतो. आणि त्या धातूंचं जर पचन झालं त्या ठिकाणी तर वात हा वाढू शकतो. या ठिकाणी हेमंत आणि शिशिरमध्ये वातवृद्धी होण्याचे या सगळ्या गोष्टींमुळे खूप चान्सेस असतात. आणि ही जर वातवृद्धी झाली तर ही वातवृद्धी जे वाताचे व्याधी असतील, ते ज्या रुग्णांना ऑलरेडी असतील, त्या लोकांना पुन्हा वाताचा खूप जास्त त्रास झालेला आपल्याला दिसून येतो. त्यामुळे वाढलेल्या जठराग्नीला लक्षात घेऊन आपण गुरुगुणात्मक, स्निग्ध गुणात्मक अशा प्रकारचा आहार हा नेहमी सेवन केला पाहिजे. बरोबर आहे. म्हणजे मॅडम, जर सांगायचं झालं तर हेमंत ऋतूंमध्ये युजली दिवाळीचा सण असतो किंवा मग क्रिसमस वगैरे असतं. मग अशा या थंडीच्या काळामध्ये जे दिवाळीचा चमचमीत आपण जास्त प्रमाणात खातो, तर मग हे म्हणजे ॲक्च्युली करायला पाहिजे. निश्चितच आपण जे दिवाळीत वेगवेगळे पदार्थ बनवतो ना, याचा उद्देशच तो असतो त्या ठिकाणी की तुम्ही खाऊ शकता, कारण तुमचा जठराग्नी तितका प्रदीप्त त्या ठिकाणी आहे. बरोबर आहे. मॅडम, आता आपण खूप जास्त चमचमीत खाण्यावरून आता एकदम कमी याच्या लेवलवरती येऊया की वसंत ऋतूमध्ये युजली आपण बघतो की भूक कमी व्हायला लागते. तर वसंत ऋतूबद्दल तुम्ही काय सांगाल आणि त्याच्या ऋतुचर्याबद्दल काय सांगाल? काय असतं ना की हेमंत आणि शिशिर याच्यामध्ये जी शीतता असते त्याच्या परिणामी शरीरामध्ये कफाचा संचय व्हायला लागलेला असतो. परंतु त्या शीत गुणामुळे तो कफ त्याच्या स्थानातनं बाहेर येत नाही. पण जसा वसंत लागतो तसा वसंतामध्ये काय होतं की सूर्याची किरणं वाढायला लागतात. मिड मार्च लक्षात घ्या, आपण जेव्हा वसंत पंचमी वगैरे असते तेव्हा थोडासा सूर्य वाढलेला असतो, सूर्याची प्रखरता वाढलेली असते. आणि ही प्रखरता काय करते, तो जो संचित झालेला कफ असतो त्या कफाला विलयन करते. आणि विलयन केल्यामुळे त्या उष्णतेने तो विलयित झालेला कफ जो आहे तो प्रकुपित होतो. आणि तो कफ प्रकुपित झाल्यामुळे आपल्याला वसंतामध्ये प्रतिशयासारखे लक्षणं किंवा बरेचसे कफाचे व्याधी बळावलेले दिसतात. या काळामध्ये आपण जास्तीत जास्त हे जपायला पाहिजे की कफाचा जास्त प्रकोप होणार नाही म्हणून वृक्ष आहार घ्यायला पाहिजे, लघु आहार घ्यायला पाहिजे, मधाचा जास्तीत जास्त वापर करायला पाहिजे. पुराण यव म्हणजे पुराण धान्य जे आहेत, गहू म्हणा किंवा यव म्हणा, अशा धान्यांचा उपयोग आपण या ठिकाणी केला पाहिजे. आपण काही प्रमाणात आसवरिष्ट देखील वापरू शकतो.
त्याचप्रमाणे आपण सातूचं पीठ वगैरे देखील या काळामध्ये वापरू शकतो. काही प्रमाणात काही पानकं सुद्धा आपण थोडेसे या ठिकाणी वापरू शकतो, जेणेकरून ती उष्णता आपल्याला बाधक ठरणार नाही. आणि हा जो कफ वाढलेला असतो ना, या कफासाठी सगळ्यात महत्त्वाचा विहार या ठिकाणी आपण करू शकतो, किंवा पंचकर्मामध्ये सगळ्यात महत्त्वाचं पंचकर्म या ठिकाणी आपण करू शकतो, आणि ते पंचकर्म आहे वमन. वमनामध्ये आपण काय करत असतो की औषधी द्रव्य मुखावाटे देतो आणि मुखावाटेच दोष बाहेर काढतो. तर कफासाठी ही अतिशय उत्तम औषध आहे. शरीर परम औषध असं त्याला म्हटलेलं आहे. तर कफासाठी, वाढलेल्या कफासाठी जर आपण वमन दिलं आणि आमाशयामध्ये तो कफाचं स्थान सांगितलेलं आहे, तर आमाशयातनं त्या कफाला जर आपण बाहेर काढून टाकलं तर त्या ठिकाणी कफापासून होणारे जे त्रास आहेत ते आपल्याला होणार नाही. तर या वमनाद्वारे आपण आमाशयस्थ कफ काढू शकतो. परंतु शिरस्थ कफ आपण कसा काढणार, तर शिरस्थ कफ काढण्यासाठी तीक्ष्ण नस्य वगैरे आपण वापरले पाहिजेत. तीक्ष्ण स्वरूपातले नस्य जर त्या ठिकाणी वमनानंतर आपण वापरले तर त्याच्यामुळे मूर्धस्थ कफ जो आहे तो पण त्या ठिकाणी निघून जाईल. त्यानंतर व्यायाम करू शकतात. या ऋतूमध्ये महत्त्वाचं तुम्ही उद्वर्तन वापरू शकता. उद्वर्तन म्हणजे शरीराला जसं आपण उबटन लावतो ना, तशा प्रकारे नागकेशर आहे, त्रिफळ आहे, या चूर्णांचं जर उबटन आपण वापरलं स्नानाच्या आधी तर त्यामुळे देखील कफाचा शमन होतं. किंवा कुंकुमादी तेलासारखे तेल जर आपण वापरले या ठिकाणी तर त्याच्यामुळे देखील कफाचं शमन होऊ शकतं. या काळामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही आहे की तुम्ही अजिबात गुरुगुणात्मक आहार नाही घ्यायला पाहिजे, स्निग्ध गुणात्मक आहार नाही घ्यायला पाहिजे, वृक्ष आणि लघुगुणाचा आहार घेतला पाहिजे. म्हणजे जसं मी सांगितलं तुम्हाला की पुराण धान्य आपण या वेळी वापरायला पाहिजेत. त्यानंतर जास्त मधुर रसाचा पण वापर नाही केला पाहिजे. आणि दिवसा झोपणं हे पूर्णपणे टाळलं पाहिजे. तसं पाहिलं तर सगळ्याच ऋतूंमध्ये हे टाळायचं आहे. ग्रीष्मामध्ये तुम्हाला फक्त ते अलाउ केल्या जातं, परंतु वसंतामध्ये तर निश्चितच ही गोष्ट टाळायला पाहिजे, कारण दिवा स्वाप केल्यामुळे कफाचा प्रकोप होण्याचं चान्सेस खूप जास्त असतात. बरोबर आहे. खूप छान माहिती सांगितली मॅडम. चर्चेच्या वळणावरती आपल्याला एक टेलिफोन कॉल आलेला आहे. पुण्याहून मंगल आपटे बोलत आहेत. मंगलजी नमस्कार. नमस्कार, माझा आवाज येतोय? नमस्कार मॅडम. वयस्कर लोक आहेत तर त्या हॅलो, ऐकू येत आहे? हो हो, विचारा आपला प्रश्न. नमस्कार, माझा आवाज ऐकू येत आहे? हो. हा, तर वयस्कर लोक आहेत तर ते झोपून राहतात, मग त्यांना वात वगैरे होऊ शकतो. मग त्यांनी 2-2 तासांनी खावं का 9ला, 12ला, 3ला आणि रात्री 7ला असा आहार असावा? तर त्या बाबतीत आपण काय सांगू शकाल? हा, सुंदर प्रश्न आहे मॅडम तुमचा. खरं म्हणजे असं 2-2 तासांनी खाणं, 9 वाजता खाणं असं वेळेचं हेच नाही आहे. जेव्हा माणसाला कडकडून भूक लागते आणि मलमूत्र यांचं विसर्जन झालेलं असतं, शुद्ध उद्गार आलेला असतो, यावेळीच त्यांनी दुसरा आहार हा घ्यायला पाहिजे. तर तुम्ही काय खाताय याच्यावर डिपेंड करणार आहे की तुम्हाला भूक किती वाजता लागते आहे. त्याच्यामुळे तुम्ही असे घड्याळाच्या काट्याप्रमाणे बघू नका, तर तुम्ही कडकडून भूक लागली आहे हे बघा आणि मग त्यांना दुसरा आहार द्या. बरोबर आहे मॅडम. आपण आता वसंत ऋतू याबद्दल चर्चा केली. आता पुढचा जो ऋतू आहे तो म्हणजे आता सध्याचा जसं ग्रीष्म ऋतू आहे. कडकडून ऊन आहे, वाढत चाललेलं आहे आणि आता तापमान बऱ्याच ठिकाणी 40 अंशाच्या वरती सुद्धा गेलेलं आहे. तर अशा वेळी डिहायड्रेशन होताना आपण नेहमी पाहतो. तर मग हे जे डिहायड्रेशन आहे याचा घरगुती काय उपाय आहे काय, आणि त्याच्यासोबतच याच्यामध्ये ऋतुचर्या कोणकोणती पाळावी याबद्दल जरा सांगा. हा, ग्रीष्म ऋतू जो आता आपण सध्या अनुभवतो आहोत आणि यावर्षी तर खूप जास्त प्रमाणात आपण तो सुसह्य करून घेतलेला आहे. तर याच्या पुढचेही दिवस आपले निश्चितच चांगले जाणार आहेत. तर ऋतूंची लक्षणं ही असतात की या ऋतूमध्ये उष्णता खूप जास्त वाढलेली असते आणि ह्या उष्णतेच्या परिणामी वृक्षता पण तेवढीच असते, म्हणून ही उष्णता आपल्याला खूप जास्त इरिटेटिंग वाटायला लागते. वृक्षतामुळे या वेळेला वाताचा संचय होतो, पण जी उष्णता आहे ती वाताचा प्रकोप नाही होऊ देत.
ती फक्त वाताचा संचयच करते या ठिकाणी. पण या कारणांमुळे होतं काय, शरीरामधला सगळ्यात महत्त्वाचा बदल हा होतो की आपला जठराग्नी हा खूप जास्त मंद झालेला असतो. बघा, आपल्याला ग्रीष्म ऋतूमध्ये अजिबात भूक लागत नाही, फारशी अशी कडकडून भूक लागलेली आहे असं जाणवतच नाही आपल्याला, आणि बल एकदम कमी असतं, फारच कमी बल शरीरामध्ये झालेलं असतं. तर या काळामध्ये आपण जास्तीत जास्त मधुर रसाचं सेवन केलं पाहिजे, त्यानंतर शीतद्रव्यांचं सेवन केलं पाहिजे, जास्तीत जास्त स्निग्ध स्वरूपाचा आहार घेतला पाहिजे, थोड्याफार प्रमाणात मांस सेवन करू शकता, कारण मांस पचायला जठराग्नी थोडासा प्रदीप्त लागतो. त्यानंतर घृत आणि दुधापासून बनवलेले पदार्थ आपण खाऊ शकतो, शालिधान्य आपण खाऊ शकतो या ठिकाणी. आणि जसं डॉक्टर म्हणतात आहे की घरगुती आपण काय असे पदार्थ आहेत की जे आपण ग्रीष्म ऋतूमध्ये वापरू शकतो, त्याच्यामध्ये काय आहे ना की आपण कोकम सरबत आहे, पानकं, म्हणजे जितके जास्तीत जास्त पानकं आपल्याला वापरता येतील तितके आपण औषधीयुक्त द्रव्यांचे पानक या ठिकाणी वापरू शकतो. कोकम सरबत आहे, आमलकी सरबत आहे, हे आपण वापरू शकतो. कारण काय आहे ना की खूप जास्त घाम आपल्याला येत असतो आणि या घामामुळे आपल्या शरीरातला जल जो आहे, आणि तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की शरीरामध्ये जलाचं प्रमाण हे खूप जास्त आहे, तर जल खूप जास्त प्रमाणात असल्यामुळे काय होतं की हे मेंटेन करायला लागतं आपल्याला. तर आपण जल मेंटेन करण्यासाठी पानकं वापरू शकतो. बरोबर आहे. चर्चेच्या वळणावरती आपल्याला एक टेलिफोन कॉल आलेला आहे. रुपेश गुजराती बोलत आहेत. रुपेशजी नमस्कार, आपला प्रश्न विचारा. हॅलो रुपेशजी. हां, मी रुपेश बोलतो. हा, माझा प्रश्न असा आहे, आवाज येतोय सर? हो हो, विचारा आपला प्रश्न. माझा प्रश्न असा आहे की सध्या उन्हाळ्याचे दिवस आहे, या दिवसात ताक, दही, थंड पदार्थ खूप खाण्यात येत आहे. तेव्हा आपल्याला माहित नसतं आपली ती कफ आहे का, पित्त आहे का वाफाची, आणि याचा पुढे जाऊन आता ऋतू चेंज होईल तर त्याच्यावर त्याचा परिणाम होऊ शकतो का, जेणेकरून वेगवेगळे आजार होतील. आणि मॅडमनी सांगितलं की मध खावे, पण मध हे उष्ण असते असे आम्ही ऐकले. मग ते या दिवसात खाणे योग्य आहे का, आणि कुठल्या क्वालिटीचे मध खावे? मधामध्ये बी पुष्कळ प्रकार असतात, तर मग कुठले खावे? बरोबर, धन्यवाद. 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 मी मध खावे हे वसंत ऋतूत सांगितलं आहे सर. ग्रीष्मामध्ये मध नाही खायचं आहे आपल्याला, निश्चितच नाही खायचं आहे. वसंत ऋतूमध्ये कफाचा प्रकोप असतो आणि त्या कफाच्या प्रकोपासाठी मध हे एक शमन औषध आहे. कारण मधाचे गुण हे खरं गुण आहेत किंवा मधाचे गुण जे आहेत ते उष्ण गुण, हा त्या शीत कफाला विरुद्ध गुणाचा असल्यामुळे शमन करू शकतात. तर मी वसंतामध्ये तुम्हाला मध खायला सांगितलं. आणि मध कोणत्या कंपनीचं वगैरे एवढं बोलण्यासाठी आत्ता आपल्याकडे वेळ नाही आहे. आणि ग्रीष्म ऋतूमध्ये तुम्ही जे म्हणालात की आपण दही वगैरे जास्त खाल्लं, तर माझं म्हणणं असं आहे की दही शक्यतोवर टाळावंच. त्यापेक्षा ताजा दह्याचं ताक करून आपण प्यायला पाहिजे. ताक आपण जास्तीत जास्त घेऊ शकतो जेवणामध्ये. त्यानंतर पातळ पदार्थांमध्ये आपण युषकल्पना घेऊ शकतो किंवा आपण त्या ठिकाणी पानकं घेऊ शकतो किंवा कैरीचं पन्ह हे हा पण एक उत्तम उपाय आहे. कैरीचं पन्ह कसं आहे की आपण त्याच्यामध्ये गूळ वापरतो आणि तो गूळ जो आहे तो मधुर रसाचा आहे. त्यामुळे जो काही तुमचा प्रश्न आहे की त्याच्यामुळे काही आपल्याला पुन्हा त्रास होईल का, तर निश्चितच होणार नाही आहे. कारण तेवढ्या मधुर रसाची गरज आज आत्ता आपल्याला आहे. कारण वाताचा संचय होऊन राहिलेला आहे आणि त्याला शमन करण्यासाठी आपल्याला मधुर रस पाहिजे आहे, थोडा बहुत आम्ल रस पाहिजे आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला जास्तीत जास्त द्रव पदार्थ पाहिजे आहेत. तुम्ही नारिकेल जल वापरू शकता, म्हणजे नारळाचं पाणी पिऊ शकता, तो पण एक चांगला ऑप्शन तुमच्याकडे आहे. तर अशा स्वरूपातल्या गोष्टी जर तुम्ही वापरल्या दह्यापेक्षा, तर निश्चितच तुम्हाला कुठल्याही प्रकारचा आजार होणार नाही. बरोबर आहे मॅडम. ग्रीष्म ऋतुचर्याबद्दल बोलत असताना अजून एक प्रश्न येतो मनामध्ये की बरेच लोक वर्ष सुरुवात झाले
की एक संकल्प धरतात की मी जिम चालू करेन आणि जानेवारीपासून ते जिमला सुद्धा जातात आणि ग्रीष्म ऋतू येईपर्यंत बऱ्याच लोकांचा जोम कमी होतो, मे बी एनर्जीही कमी होते आणि बरेच लोक जिमला जाताना दिसत नाही. मग अशा वेळी हे जे ताकद आहे ही ताकद कमी का होते आणि त्यासोबतच तुम्ही ग्रीष्म ऋतूमध्ये दिवा स्वॅप करणं अलाउड केलेलं आहे असं सांगितलेलं आहे, तर याबद्दल जरा सांगा. कसं आहे ना की ग्रीष्म ऋतूमध्ये आपलं बल हे कमीच झालेलं असतं, त्यामुळे ग्रीष्म ऋतूमध्ये व्यायाम कमीच करावा. जी व्यायामाची स्ट्रेंथ आपली हेमंत ऋतूमध्ये आहे ती निश्चितच ग्रीष्म ऋतूमध्ये राहणार नाही आहे. त्यामुळे कारण आमच्या आयुर्वेदात हे सांगितलेलं आहे की व्यायाम हा मात्रेतच केला पाहिजे, कारण आपण योग्य मात्रेत जर व्यायाम केला नाही तर त्याचे दुष्परिणाम सुद्धा दिसून येऊ शकतात. तर कपाळावर ज्या वेळेला घाम येतो तिथे आपण व्यायाम थांबवायला पाहिजे, तो आपला अर्धशक्ती व्यायाम असतो. तर त्या दृष्टीने जर आपण विचार केला तर ग्रीष्मामध्ये आपण जास्त व्यायाम करू शकत नाही, तर हलक्या पद्धतीचे व्यायाम आपण त्यावेळेला करायला पाहिजे. चालणे वगैरे अशा पद्धतीचे जे व्यायाम आहेत ते आपण यावेळेला करायला पाहिजेत ग्रीष्म ऋतूमध्ये. आणि निश्चितच ग्रीष्म ऋतूमध्ये बल कमी असल्यामुळे कमीच व्यायाम करायला पाहिजे. दिवा स्वॅप आपण घेऊ शकतो, शास्त्रांनी पण सांगितलंय, कारण याच्यामध्ये दिवस हा मोठा असतो आणि रात्र ही छोटी असते, त्यामुळे रात्री आपली झोप कदाचित पूर्ण होत नाही. त्यामुळे आपण या काळामध्ये आणि आपल्या शरीरामध्ये थोडे बल पण कमी असतं, तर दिवसा झोपायला हरकत नाही, कारण वात हा वृक्ष गुणाचा आहे. त्याच्यामुळे दुपारच्या झोपण्याने जी स्निग्धता वाढणार आहे ती त्या वाताला शमन करण्यासाठी उपयोगात पण येणार आहे. म्हणून दिवा स्वॅप करायला हरकत नाही. बरोबर आहे. आपल्याला एक टेलिफोन कॉल आलेला आहे. संध्याजी बोलत आहेत गुजरातहून. संध्याजी नमस्कार. हॅलो. हॅलो. हां नमस्कार, आपला प्रश्न विचारा. हा, माझा प्रश्न असा होता की या ऋतुचर्येचा लहान मुलांवर काय असर होतो? छान, हा फार छान. खूप छान प्रश्न आहे तुमचा. लहान मुलांना आपण जशा सवयी लावू तसं त्या ठिकाणी सवयी लागतात. आता त्या लहान मुलांवर पण जठराग्नी मंद होणे, जठराग्नी तीव्र होणे, ह्या सगळ्या गोष्टी येणारच ना. मग आपण जेव्हा त्यांना मालिश करतो किंवा त्यांना आहार जर चालू केला असेल तर त्यांच्या आहारात पण हेमंतामध्ये तेवढी द्रव पदार्थ वापरणार नाही तर ग्रीष्मामध्ये ते जास्त वापरू. मालिश करताना आपण हेमंतात जास्त मालिश करू, ग्रीष्मामध्ये ती मालिश आपण कमी करणार आहोत. अशा स्वरूपातले बदल आपण करू शकतो. बरोबर आहे मॅडम. आता ग्रीष्म ऋतुचर्याबद्दल आपण बोललो, तर त्याच्यानंतर आता पुढे येणारं जे वर्षा ऋतू आहे, तर या ऋतुचर्या याच्याबद्दल काय सांगाल तुम्ही? आता ग्रीष्म ऋतूमध्ये जो वात संचित झालेला आहे, तर वर्षा ऋतूमध्ये काय होतं की पावसाळा सुरू झालेला असतो आणि त्यामुळे वातावरणात एक प्रकारची शीतता यायला लागते. तर ही शीतता काय करते, त्या वाताचा प्रकोप करते. जो संचित झालेला वात आहे त्याचा प्रकोप करते. त्यामुळे बघा असं आभाळ आल्यानंतर किंवा पाऊस आल्यानंतर सांधे दुखणे, सांधे जखडणे किंवा ज्यांना आधीच काही प्रॉब्लेम आहेत अस्थींचे वगैरे, तर त्या लोकांना दुखणं स्टार्ट होते. तर कारण वाताचा प्रकोप होतो या काळामध्ये. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट या काळामध्ये होत असते ती म्हणजे की सर्वच झाडांना नवीन पालवी फुटायला लागतात आणि ही नवीन पालवी जी आहे ही आम्लरसाची असतात सगळे, आणि या आम्लरसाच्या परिणामी पित्ताचा संचय व्हायला लागतो या काळामध्ये. तर वाताचा होणारा प्रकोप आणि पित्ताचा होणारा संचय ह्या दोन्ही गोष्टी आपण लक्षात घेतल्या तर आपला अग्नी मात्र क्षीण झालेला असतो. तर तशाप्रमाणे आपण आपली ऋतुचर्या ही ठेवली पाहिजे. म्हणजे मधुर आम्ल लवण रसात्मक स्निग्ध द्रव्यात्मक आहार आपण घेऊ शकतो. त्यानंतर मांस खायचं असेल तर ते संस्कारित करून मांस खाऊ शकतो किंवा संस्कारित करून युषकल्पना म्हणजे जे आपण मुगाचं युष बनवू शकतो किंवा मसुराचं युष बनवू शकतो. जे काही आपले शिंबी धान्य आहेत त्यांचे युष आपण
मधमिश्रित आहार आपण घेऊ शकतो. त्याच्यानंतर पुराण यव किंवा पुराण गोधूम आपण वापरू शकतो. या काळामध्ये आपण माहेंद्र जल वापरू शकतो किंवा तप्त शीत जल पण या काळामध्ये ना आपल्याला जलाची काळजी घेणं खूपच जास्त गरजेचे आहे. कारण वॉटर कंटॅमिनेटेड डिसीजेस, इन्फेक्शियस डिसीजेस होण्याचे चान्सेस ह्या वर्षा ऋतूमध्ये खूप जास्त असतात. त्यामुळे हा सगळा विचार आपण करून योग्य तो आहार आणि विहार वर्षा ऋतूमध्ये आपण केला पाहिजे. बरोबर आहे. आपण वर्षा ऋतूबद्दल चर्चा केली. मॅडम, आता पुढचा प्रश्न येतो की आपण जे शरद ऋतू आहे तर शरद ऋतूमध्ये आपण विविध पंचकर्माचे उपक्रमसुद्धा करतो. तर मग हे शरद ऋतूमध्ये ऋतुचर्या कशी असावी आणि कोणकोणते पंचकर्म करावे याबद्दल जरा सांगा. हां, आता वर्षा ऋतूमध्ये जो पित्त संचित झालेला आहे तो पित्त शरद ऋतूमध्ये प्रकोपित होतो. काय कारण असतं की दिवसा शरद ऋतूमध्ये हीट असते, उष्णता असते आणि रात्री मात्र तेवढीच शीतलता असते. म्हणजे ऑक्टोबर हीट तुम्ही लक्षात घ्या की दिवसा प्रचंड तापतं आणि संध्याकाळी एकदम चंद्राची शीतलता त्या ठिकाणी असते. तर हे जे दिवसा तापतं त्याच्यामुळे काय होतं की ह्या पित्ताचा त्या ठिकाणी प्रकोप होतो आणि पित्ताचे व्याधी बळावलेले आपल्याला दिसून येतात. आणि पित्तासाठीचं उत्तम उपक्रम जो आहे तो उपक्रम म्हणजे विरेचन आहे. तर विरेचन म्हणजे काय की आपण औषधी द्रव्य मुखातून घेतो आणि गुदावाटे दोष बाहेर काढतो. म्हणजे ती औषधी पूर्ण पचल्या जाते आणि नंतर ती दोषांना घेऊन गुदावाटे ती दोषांना बाहेर काढत असते. तर अशा स्वरूपाचं विरेचन आपण जर दिलं तर ते पित्ताच्या खूप साऱ्या व्याधींना कमी करू शकतं किंवा पित्ताचा प्रकोप जो आहे तो सुसह्य करू शकतो. त्यानंतर पित्तासोबतच आपल्या शरीरामध्ये रक्त राहत असतं. तर पित्त जर प्रकोपित होत असेल तर निश्चित आहे की रक्ताचा पण प्रकोप त्या ठिकाणी होतो. तर रक्ताचा जो प्रकोप होणार आहे किंवा रक्त दुष्ट होणार आहे आणि त्याच्या परिणामी काही व्याधी त्या ठिकाणी निर्माण होणार आहे. तर आपण रक्तमोक्षण देखील या ऋतूमध्ये करू शकतो. रक्तमोक्षण आपण जलौकांद्वारे करू शकतो किंवा सिरावेत करून पण करू शकतो. जलौका म्हणजे लीच असते, ती दुष्ट रक्त पिऊन घेते आणि रक्ताचे व्याधी या ठिकाणी कमी व्हायला लागतात. मग किंवा स्वस्थ व्यक्तींनाही विरेचन किंवा रक्तमोक्षण करायचं असेल तर ते या काळामध्ये करू शकतात आणि त्याचा खूप चांगला परिणाम दिसून येतो. या काळामध्ये प्रामुख्याने आपण मधुर रसात्मक, तुरट रसात्मक, कषाय रसात्मक किंवा तिक्त रसात्मक पदार्थ खायला पाहिजेत. तिक्त रसानी घृत वगैरे संस्कारित करून ते पण वापरलं तरी चालतं. आपण खडीसाखर वापरायला पाहिजे साखरेच्या ऐवजी. या काळामध्ये आपण आवळा मिळणं चालू झालेलं असतं, त्याच्यामुळे आमलकी ही पित्त शामक असं द्रव्य आहे. त्याच्यामुळे आवळा आपण भरपूर या काळामध्ये वापरू शकतो. आवळ्याचा मुरब्बा करून वगैरे पण वापरू शकतो, आवळ्याचं लोणचं करून पण आपण वापरू शकतो. अशा विविध पद्धतीने आपण या वेळेला आवळा वापरू शकतो. आणि यातील जे पाणी असतं तलावातलं वगैरे याला हंसोदक म्हटलेलं आहे. का हंसोदक म्हटलेलं आहे? कारण ते सूर्याच्या उष्णतेने तापतं आणि चंद्राच्या शीतलतेने ते शीत व्हायला लागतं, म्हणून याला हंसोदक म्हणतात. म्हणजे इतकं हंस कसा की जे उत्कृष्ट गोष्टी आहेत त्याच फक्त तो आचूषित करतो आणि ज्या गोष्टी त्याज्य आहेत त्यांना तो सोडून देतो. त्याच्यामुळे या ऋतूमधल्या पाण्याला हंसोदक असं देखील म्हटलेलं आहे. बरोबर आहे. चर्चेच्या दरम्यान आपल्याला एक टेलिफोन कॉल आलेला आहे. अनुराधा चौधरी बोलत आहेत मुंबईहून. नमस्कार, आपला प्रश्न विचारा. हॅलो हॅलो हॅलो, आवाज येतोय? हो येतोय. आपण आपला प्रश्न विचारा. मला विचारायचं आहे की येणाऱ्या वर्षा ऋतूमध्ये आता आपल्या तब्येतीची रोगप्रतिकारक शक्ती कशी वाढवावी जेणेकरून आजार कमी होतील? धन्यवाद. रोग प्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी आपण हेमंतापासूनच सुरुवात करायला पाहिजे खरं. कारण तेव्हा आपला जठराग्नी प्रदीप्त असतो आणि त्यावेळेला जर आपण रसायनं घेतले
तर आपला इम्युनिटी. पण वर्षा ऋतूमध्ये तुम्ही पाण्याची काळजी घ्या. पाणी पित असताना ते पाणी आपण पूर्णपणे शुद्ध केलेलं आहे की नाही हे बघून पाणी घ्या. त्यानंतर आपल्या घरी येणाऱ्या दुधाची काळजी घ्या. ते दूध शुद्ध आहे की नाही याची काळजी घ्या. आणि तुम्ही ज्या काही भाज्या खाणार आहात त्याच्यामध्ये पालेभाज्या कमी करा. फळभाज्या जास्तीत जास्त खाण्याचा प्रयत्न करा, कारण पालेभाज्यांमुळे कंटॅमिनेशन वाढण्याचे खूप जास्त परिणाम होऊ शकतात. तर ते आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि फळभाज्या यावेळेला आपण वापरल्या पाहिजेत. ह्या सगळ्या गोष्टी, नॉनव्हेज खाणं थोडं कमी ठेवा, कारण जठराग्नी हा आपला तेवढा प्रदीप्त नाही आहे. तर हा सगळा विचार जर तुम्ही केला आणि थोडं आठवड्यातून 1-2दा तीळ तेलाने वगैरे अभ्यंग केलं तर तुम्ही तुमचं स्वास्थ्य टिकवू शकता. बरोबर आहे. मॅडम, आता आपण चर्चेदरम्यान म्हणालो होतो की मकर राशीमध्ये आपण जेव्हा प्रवेश करतो तेव्हा मकर संक्रांती आपण साजरी करतो आणि त्यामध्ये बऱ्याचदा आपण तिळगुळ घ्या, गोड गोड बोला असे म्हणतो आणि तिळगुळ खात असतो. तर मग हे जे भारतीय सण आहेत यांचा ऋतूंसोबत काही संबंध आहे का, याबद्दल जरा सांगा. निश्चितच ह्या ऋतूंच्या पाठीमागे, ऋतूंमध्ये जे सण येतात ना यांच्या पाठीमागे खूप सायंटिफिक विचार आहे. उदाहरणच मी एक सांगते तुम्हाला पहिल्यांदा की वसंत ऋतूमध्ये गुढीपाडवा येतो. या गुढीपाडव्याला आपण कडुनिंबाची पानं खातो, कारण आपण काय बघितलंय, वसंत ऋतूमध्ये कफाचा प्रकोप झालेला आहे आणि कफाला शमन करण्यासाठी कडू रस हा खूप उत्तम रस आहे. मग हा जर आपण त्या वेळेला खाल्ला तर त्या ठिकाणी काय होईल की त्या कफाचं आपसूक शमन होईल. म्हणून कडुनिंबाची चटणी बनवण्याचा प्रघात आहे आपल्याकडे. असे खूप आहे. जसं आता तुम्ही विचारलं की शिशिर ऋतूमध्ये आपण मकर संक्रांतीमध्ये तिळगुळ वापरतो, कारण तीळ हे खूप जास्त स्निग्ध द्रव्य आहे. आणि शिशिरामध्ये आपण वृक्षता बघितली होती बघा, की ज्याच्यामध्ये आपली स्किन फाटते किंवा आपल्या पायाला भेगा पडतात, आपले ओठ फाटतात. तर ही वृक्षता जर आपल्याला कमी करायची असेल तर आपल्याकडे मकर संक्रांती हा सण आपण साजरा करतो. तेव्हा आपण तिळगुळाच्या पोळ्या पण बनवतो, म्हणजे तिळाचा स्निग्धता आणि गुळाची मधुरता ही त्या ठिकाणी एकत्र येते आणि ती त्या वृक्षतेला कमी करते त्या ठिकाणी. बरोबर आहे. आपण याच्याबद्दल चर्चा केली होती, पण त्यासोबतच अजून एक चर्चा आहे की शरद ऋतूमध्ये आपण शरद पौर्णिमा साजरी करतो. तर याच्याबद्दल जरा सांगा की. हा खूप उत्तम प्रश्न आपण डॉक्टर विचारलात की शरद ऋतूमध्ये आपण शरद पौर्णिमा का साजरी करतो. कारण काय आहे ना की शरदामध्ये मी तुम्हाला सांगितलं की दिवसा सूर्य ची प्रखर किरणं असतात आणि संध्याकाळी चंद्र हा एकदम शीतल असतो. त्यामुळे शरद ऋतूमधली जी पौर्णिमा येते तिच्यामध्ये चंद्र पूर्ण असतो आणि त्यामुळे आपण काय करतो की दूध आटवतो. आणि दूध शरद ऋतूमध्ये तसाही पित्ताचा प्रकोप झालेला असतो आणि दूध हे पित्तशामक आहे. तर आपण मसाल्याचं दूध त्या दिवशी बनवतो, म्हणजे पित्ताचं शमन होतं. आणि त्या दुधामध्ये आपण त्या चंद्राचा प्रकाश बघतो, म्हणजे ती शीतता आपण अजून जास्त वाढवतो. आणि पूर्ण शरद ऋतूमध्येच आपल्याकडे रात्री जागरण करण्याची वगैरे पण पद्धत आहे की त्या चांदण्यांमध्ये, आणि त्याच्यावर खूप सारी गाणी पण झालेली आहेत. तर हे सगळं खूप आल्हाददायक असतं, म्हणून त्या ठिकाणी कोजागिरी पौर्णिमा साजरी करणं हा त्याच्या पाठीमागचा उद्देश आहे की पित्ताचं शमन होईल. बरोबर आहे. मॅडम, आपण भारताच्या 6 ऋतूंबद्दल चर्चा केली. तर ऋतू जेव्हा चेंज होत असतो, हे जे ऋतू संधीचा जो काळ आहे त्या काळामध्ये आपण काय काळजी घ्यावी आणि याचं महत्त्व काय, याबद्दल जरा सांगा. हा ऋतुसंधी हा काळ जर आपल्याला सांभाळता आला किंवा तो सुसह्य करता आला तर आपण खूप व्याधींपासून आपल्याला दूर ठेवू शकतो. आता हा ऋतुसंधी काल पहिले आपण समजून घेऊ की ऋतुसंधी काल काय आहे. तर ऋतुसंधी काल म्हणजे जो संपत आलेला ऋतू आहे त्याचे शेवटचे 7 दिवस आणि येणाऱ्या ऋतूचे 7 दिवस असा तो 15 दिवसाचा काळ असतो. तो 15 दिवसाचा जो काळ असतो ना, त्या काळामध्ये आपल्याला मॅक्झिमम व्हायरल दिसतात. सगळे लोक म्हणतात सीझन आला आहे.
हे सगळं त्याचाच परिणाम असतो की एक ऋतू संपत असतो आणि त्या ऋतूची ऋतुचर्या ही आपल्याला बदलवायची असते, कारण दुसऱ्या ऋतूमध्ये दुसरा कुठला तरी दोष प्रकोपित होणार असतो आणि त्याची ती ऋतुचर्या आपल्याला स्टार्ट करायची असते. तर हे सगळं सुसह्य होण्यासाठी आपण काय करायला पाहिजे, तर आपण हळूहळू पहिलीची काय असतं ना, आपण एकदा ती ऋतुचर्या सुरुवात केली आणि तशा प्रकारचा आहार घ्यायला लागलं की आपल्याला ते थोडंसं सात्म्य झाल्यासारखं होते, जरी ऋतू बदलला तरी. जसं आपण आईस्क्रीम खायला लागतो उन्हाळ्यामध्ये आणि मग पाऊस आला तरी आपल्याला ती खायची इच्छा होते की आणि असं वाटते की आपल्याला तर काही होत नाही आहे, परंतु या ठिकाणी आपण चुकतो. आपण असं नाही करायला पाहिजे. हळूहळू पहिल्या ज्या सवयी आपल्याला लागल्या पहिल्या ऋतूच्या, ह्या त्या 7 दिवसामध्ये हळूहळू कमी करून दुसऱ्या ऋतूच्या ज्या सवयी असतील त्या सवयी आपण आपल्यामध्ये आत्मसात करायला पाहिजेत. तर हा 15 दिवसाचा काळ पाळणं खूप जास्त गरजेचं असतं. बरोबर आहे मॅडम. आता पुढचा एक प्रश्न येतो की ऋतूप्रमाणे आपण समजा आचरण नाही केलं, ऋतुचर्या पाळली नाही तर काय होईल, आणि रुग्णांसाठी ऋतुचर्या महत्त्वाची आहे का, त्याबद्दल जरा सांगा. हां, आतापर्यंत आपण स्वस्थ व्यक्तींबद्दल बोलत होतो की स्वस्थ व्यक्तींमध्ये काय बदल होतात आणि त्यांनी काय काय घ्यायला पाहिजे. परंतु ऋतुचर्या जो आहे, ऋतुचर्या ही रुग्णांसाठी, तर रुग्णांसाठी ही तेवढीच महत्त्वाची आहे. कारण त्या दोषाचा जर तो व्याधी असेल तर तो त्या काळामध्ये जास्त बळावलेला आपल्याला दिसू शकतो. बरोबर आहे, है ना. मग तो जर योग्य त्या ठिकाणी व्यवस्थित झाला नाही, म्हणजे जास्त वीर्यात्मक औषधी वापरली गेली नाहीत त्या ठिकाणी, तर व्याधी बळावू शकतो. बरोबर आहे. सते शेवटी संक्षेपमध्ये काय संदेश द्याल आमच्या प्रेक्षकांना ऋतुचर्याबद्दल? हां, ऋतुचर्येबद्दल मी एवढाच संदेश देऊ इच्छिते की काय आहे ना, की आपलं आयुष्य हे निरोगी राहावं हे प्रत्येकाला वाटतं. तर योग्य हितकर असा आहार आणि विहार आपण जर केला आणि योग्य रीतीने आपण संपूर्ण लक्ष देऊन आपल्या याच्याकडे लक्ष दिलं तर सर्वे सुखिनः सन्तु असा संदेश मी सगळ्यांना देईन आणि या ठिकाणी चर्चा संपवी. धन्यवाद मॅडम. आज आपण इथे आलात, आमच्या प्रेक्षकांच्या प्रश्नांची उत्तरे दिली, तसेच त्यांचे मुलाचे मार्गदर्शनही केले. या सर्वांसाठी मी प्रेक्षकांतर्फे आणि सह्याद्री वाहिनीतर्फे आपले आभार मानतो. धन्यवाद मॅडम. धन्यवाद. प्रेक्षको, वेळ झाली आहे आपली रजा घेण्याची. पुन्हा भेटूया एका नव्या विषयासह तुमच्या आवडत्या कार्यक्रमामध्ये, ज्याचं नाव आहे हॅलो डॉक्टर. तोपर्यंत स्वस्थ राहा, मस्त राहा, हसत राहा. धन्यवाद.